काय ग गणे काय झालं का रडतोयस तू तू ये तू आधी बस बरं ये काय झालं मला सांग काय झालं काय नाही रे काय मी कळना झाले तिला आत्ताच्या आत्ता गावाकडे पाठवून दे. अरे पण काय झालं परत तुमच्या भावा बहिणीचं भांडण झालं का नाही हा बा तुला माहिती तिकडे बघण्यावर काय झालं ते आता तू सांगितल्याशिवाय कसं कळायचं गुरुजींनी तायडेला सांगितलंय हा. त्या घरावर संकट आले मग की त्या घरावर आलेले संकट दूर करायचं असेल तर तायडेचा जीव धोक्यात घालावा लागणार. सरळ सरळ बोलायचं गेलं तर तायडे मरणार आणि या सगळ्यासाठी तायडे तयार बी झाल्या. तायडे कनी बा बा काय झालंय पारू बा काय विचारते मी सांग ना काय झालंय मोठी झाली माझी पोर तुझ्या जागी जर कमी असतो ना तर एवढा मोठा निर्णय मला घेणं शक्य झालं नसतं पण तू तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मालकाच्या जीवाला किंमत दिलीस एक बाप म्हणून मला तुझा अभिमान आहे पारू बा तू तायडेला झापाय सोडून त्याशी बोलत काय बसलाय. गुरुजींनी सांगितलंय ना तायडे मरणार आहे म्हणून आणि यासाठी तायडे तयार बी झाल्या. बा हे बघ मला खात्री होती माझ्या या निर्णयामुळे तुला वाईट वाटलं ना तरी तू माझी साथ द्यायची. तुम्ही दोघं बी विचित्र वागायला लागलाय. कसं आहे ना कनी आपण ना खाल्ल्या मिठाला जागणारी माणसं आहोत